ओम शांती. आज दिनांक 30/8/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आता आत्मिक कारभार करायचा आहे. आत्मा समजून प्रत्येक कर्म करण्याने आत्मा निर्विकारी बनून जाते. प्रश्न: स्वर्गाचा वारसा घेण्याचा आणि स्वर्गात उंच पद मिळवण्याचा आधार काय आहे? उत्तर: ब्रह्मकुमार कुमारी बनले तर स्वर्गाचा वारसा मिळून जाईल, परंतु उंच पद मिळवण्याचा आधार तर शिक्षण आहे. जर बाबांचे बनून चांगल्या प्रकारे शिक्षण शिकत राहाल, पूर्ण पवित्र बनाल, तर राजे पद मिळेल. कोणी पूर्ण शिकत नाही, कर्मबंधन आहेत, पूर्ण पवित्र बनले नाहीत, तर शरीर सुटेल, प्रजेमध्ये पण साधारण पद मिळवतील. ओम शांती. आत्मिक मुलांना आत्मिक पिता समजावत आहे. इथे आत्मिक कारभार आहे, बाकी सगळ्या जगात शारीरिक कारभार आहे. खरे पाहता कारभार आत्म्यांचा चालतो. आत्माच या शरीराद्वारे शिकते, चालते, विकर्म करते. यामुळे पतित आत्मा, पाप आत्मा म्हटले जाते. आत्मा सर्व काही करते. यावेळी सर्व मनुष्य देहाभिमानी आहेत. मी आत्मा आहे हे समजण्याच्या बदल्यात समजतात मी अमका आहे, हा व्यापार करतो, हा अमका कामी क्रोधी आहे. शरीराचे नाव घेतात. त्याला म्हटले जाते देहाभिमानी दुनिया, उतरत्या कलेची दुनिया. सतयुगात असे होत नाही. तिथे देही अभिमानी असतात. तुम्हाला देही अभिमानी बनवले जाते. स्वतःला आत्मा निश्चय करा. मी आत्मा आहे हे शरीररूपी वस्त्र धारण करून भूमिका बजावते. त्या अभिनेते पण वेगवेगळे वस्त्र बदलून भूमिका बजावतात. बाबा म्हणतात, तुम्ही आत्मे पहिले शांतीधाममध्ये होता. तुमचे घर आहे शांतीधाम. जसे ते हदचे नाटक असते, हे बेहदचे नाटक आहे. सर्व आत्मे परमधाममध्ये येऊन शरीर धारण करून भूमिका बजावतात. तर बाबा बसून समजावतात, तुम्ही मुले आत्मे आहात. बाबा तर मुलांनो मुलांनो म्हणणार, संन्यासी मुलांनो मुलांनो म्हणणार नाही. बाबा म्हणतात, मी पतित पावन तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता आहे. ज्याला तुम्ही ईश्वरीय पिता म्हणता, ईश्वर पिता तर निराकार आहे. ब्रह्मा विष्णू शंकराला पण ईश्वर पिता म्हणणार नाही. त्यांच्यात पण आत्मा आहे, परंतु त्यांना म्हणतात ब्रह्मा देवताय नमहा, विष्णू देवताय नमहा. नमः देवता काय करतात हे कोणाला माहीत नाही. बाबा येऊन समजावतात, तुम्ही कसे नाटकाच्या नियोजनानुसार भूमिका बजावतात. दुनिया एकच आहे, असे नाही की खाली पाताळात किंवा वरती दुनिया आहे. दुनिया एकच आहे, चक्र फिरत राहते. लोक तर म्हणतात चंद्रावर प्लॉट घेऊ. बाबा समजावतात, मुले किती दिवाळखोर बनली आहेत. भारतवासियांसाठी म्हटले जाते, तुम्ही किती सावकार समजदार होता. लक्ष्मीनारायणाचे पूर्ण विश्वावर राज्य होते, ज्याला कोणी लुटू शकत नाही. तिथे कोणते विभाजन इत्यादी नसते. इथे तर किती विभाजन आहे. आपापसात तुकड्या तुकड्यावर भांडण करत राहतात. तुम्ही सगळ्या विश्वाचे मालक होता. सगळे आकाश, पृथ्वी, समुद्र सगळे तुमचे होते. तुम्ही त्याचे मालक होता. आता तर तुकडे झाले आहेत, हे कोणाला माहीत नाही. भारतच विश्वाचा मालक होता. बाबा समजावतात, आत्म्याला जो अभिनय मिळाला आहे तो कधी घासला जात नाही. आता तुम्ही परत मनुष्यापासून देवता बनता. परत 84 जन्म घ्याल. तुमचा अभिनय चालत राहतो, कधी बंद होत नाही. कोणी मोक्ष इत्यादी मिळवत नाही. जेवढे अनेक गुरु आणि शास्त्र, तेवढी अनेक मते असतात. मनुष्यांमध्ये किती अशांती आहे. जिथे पण जातील म्हणतील मनाला शांती कशी मिळेल, हे देहाभिमानामध्ये येऊन म्हणतात. बाबा समजावतात, मन आणि बुद्धी या आत्म्याच्या कर्मेंद्रिय आहेत. बाकी हे सगळे शरीराचे कर्मेंद्रिय आहेत. आत्मा म्हणते, माझ्या मनाला शांती कशी मिळेल. खरं तर हे म्हणणे चुकीचे आहे. तुम्ही आत्मा आहात, तुमचा स्वधर्म शांत आहे. तुम्ही असे म्हणा, मग आत्म्याला शांती कशी मिळेल. यात कर्म तर करायचे आहे. या गोष्टी बाबाच बसून समजावतात. दुनियेत हे ज्ञान कोणाला नाही. तिथे भक्ती मार्ग आहे, त्यांना ज्ञान माहीत नाही. ज्ञान तर एकच बाबा देतात. बाबा स्वतः म्हणतात, मी कल्प संगम युगावर येतो. कलियुगाच्या शेवटी सर्व पतित आहेत. हे रावण राज्य आहे. भारतवासीच रावणाला जाळतात.
पतित पावन बाबांचा जन्म पण इथे आहे. रावणाचा जन्म पण इथे आहे. रावण जो सगळ्यांना पतित बनवतो, यामुळे त्याला जाळतात. या गोष्टी कोणाच्या बुद्धीत येत नाही. आता भारत कृष्ण जयंती साजरी करतात. कृष्णाची लीला, भजन इत्यादी करतात. आता बाबा म्हणतात, वास्तविक कृष्णालाही काहीच माहीत नाही. कृष्णालाही काहीच नाही. कृष्णाने काय केले? म्हणतात, कंसपुरीमध्ये जन्म घेतला. आता कंस तर राक्षसाला म्हटले जाते. सतयुगात राक्षस कुठून आला? तुम्ही जाणता. कृष्णाची आत्मा जी सतयुगात होती, ती आपले 84 जन्म भोगून यावेळी पतितपासून पावन बनते. आपले पद परत घेत आहे. तसेच तुम्ही कृष्णपुरीत राहणारे होता. 84 जन्म घेऊन आता परत आपले पद घेत आहात. खरे पाहता शिवबाबांची जयंती साजरी करायची आहे. जे शिवबाबा सर्वांना नरकापासून स्वर्गामध्ये घेऊन जातात. त्यांची कोणती लीला नाही. म्हणतात की हे पतित पावन बाबा या, येऊन आम्हाला नरकापासून स्वर्गामध्ये घेऊन जा. तुम्ही आमचे पिता आहात, तर आम्ही स्वर्गात असायला पाहिजे. आम्ही विकारी दुनियेत का आहे? यामुळे बोलावतात, हे ईश्वरीय पिता, आम्हाला या दुःखाच्या जगातून मुक्त कर. हे पण नाटकात नोंद आहे. बाबा म्हणतात, या नाटकाला कोणी जाणत नाही. शास्त्रांमध्ये नाटकाचे आयुष्य खूप लिहिलेले आहे. नवीन दुनियेला जुनी बनायचेच आहे. सत्व तमोमध्ये यायचेच आहे. ही आहे बेहदची गोष्ट. आता तुम्ही परत विश्वाचे मालक बनत आहात. भारतवासी नव्या दुनियेत होते, ते 84 जन्मांची भूमिका बजावतील. आता तुम्ही पवित्र बनता. बाकी सर्व मनुष्य पतित आहेत. तेव्हा त्यांच्यासमोर जाऊन नमस्कार करतात. पावणाला पावन नमस्कार का करतील? संन्यासी पावन आहेत, तेव्हा तर पतित मनुष्य त्यांच्यासमोर माथा झुकवतात. कन्या पवित्र आहे, तर सगळे त्यांच्यासमोर माथा झुकवतात. ती कन्या लग्न करून सासरच्या घरी जाईल, तर माथा झुकवावा लागतो. आता बेहदचा पिता आला आहे सर्वांना पावन बनवण्यासाठी. ते सर्व कलियुगात आहेत. तुम्ही आता संगम युगावर आहात. आता तुम्हाला पतित दुनियेत जायचे नाही. हे कल्याणकारी युग आहे. बाबा येऊन सगळ्यांचे कल्याण करतात. तुम्ही आता कृष्ण जयंती साजरी करतात. नाहीतर लोक समजतील हे तर नास्तिक आहेत. नास्तिक वास्तविक त्यांना म्हटले जाते, जे आपल्या पित्याला आणि रचनेच्या आधी मध्य अंताला जाणत नाही. यावेळी सगळे निधनके म्हणा अनाथ झाले आहेत. घराघरात भांडणे आहेत. एक दोघांना मारायला उशीर करत नाही. यामुळे याला नास्तिकांची दुनिया म्हटले जाते. पित्याला न जाणणारे आता तुम्ही समजतात की आम्ही दगडबुद्धी होतो. बाबा आम्हाला पारस बुद्धी बनवत आहेत आणि कोणत्याही त्रासाची गोष्ट नाही. बाबा फक्त म्हणतात, 1 तास अभ्यास करा. स्वतःला आत्मा समजून मग पित्याची आठवण करा. शरीराची आठवण कराल तर लौकिक नातेवाईकांची आठवण येईल. देही अभिमानी राहाल तर मग पित्याची आठवण राहील. ही तर विकारी दुनिया आहे. विषयसागरात गटांगळ्या खात राहतात. विष्णूला क्षीरसागरात दाखवतात. म्हणतात तिथे तुपाच्या नद्या वाहतात. इथे रॉकेल पण मिळत नाही. फरक तर आहे ना. तर तुम्हा मुलांना किती खुशी व्हायला पाहिजे. बाबा नावाडी आहेत ना. गातात पण माझी नाव किनाऱ्याला लाव. या सगळ्या नौका आहेत. नावाडी एक बाबाच आहेत. बाबांची अनेक प्रकारे महिमा गातात. आता तुम्ही पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनता. श्री श्री शिवबाबा श्रेष्ठ बनवण्यासाठी आले आहेत. स्वतः भगवान म्हणतात, ही भ्रष्टाचारी दुनिया आहे. आता तुम्ही परमपिता परमात्म्याच्या श्रीमतावर चालून श्रेष्ठाचारी बनतात. किती या गुप्त रमणी गोष्टी आहेत, ज्या तुम्हा मुलांच्या लक्षात येतात, दुसऱ्यांना लक्षात येणार नाही. तुम्ही जाणता की आता देवी देवता धर्माचे कलम लागत आहे. जे पण देवी देवता धर्माचे दुसऱ्या धर्मात गेले आहेत, ते येऊन परत ब्राह्मण बनतील. ब्रह्मकुमार कुमारी बनल्याशिवाय बाबांकडून वारसा घेऊ शकत नाही. आता तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी स्वर्गाचा वारसा घेत आहात. जितका पुरुषार्थ कराल, करून घ्याल, तितके उंच पद मिळवाल. सगळे तर इतके करू शकत नाही. पूर्ण शिकले नाही तर त्याचा परिणाम काय होणार? जर शरीर सुटले तर स्वर्गात याल, परंतु प्रजेत बिलकुलच साधारण. जर बाबांचे बनून चांगल्या रीतीने शिकाल तर राजाई पद मिळू शकाल. शिकले नाही तर समजणार त्यांच्या नशिबात नाही.
पवित्र राज शिकाल तर उंच पद मिळेल. अपवित्र होण्यामुळे आठवण करू शकणार नाही असे पण खूप आहेत. कर्मबंधनांचा हिशोब जेव्हा सुटेल, गाडी दोन्ही चाके पवित्र असतील तर ठीक चालतील, दोघेही पवित्र राहतील तर ज्ञान चितेवर बसतील, नाहीतर कटकट होते. कितीतरी मुले म्हणतात की बाबा आम्ही तर जाणतो श्रीकृष्ण सतयुगाचा पहिला राजकुमार आहे, तर का नाही कायही साजरे करायचे? अच्छा, आम्ही कृष्णाच्या आत्म्याला बोलू पण शकतो, येऊन खेळ खेळणार, रास करणार आणि काय करेल? गोप-गोपी तर इथेच असतात. तिथे तर राजकुमार राजकुमारी आपापसात भेटतात तर रास करतात, सोन्याची मुरली वाजवतात. हे सगळे खेळ तुम्ही नंतर बघाल. हे सगळे अभिनय चालतील, सुरुवातीला दाखवले गेले आहे. परत तुम्ही पुरुषार्थामध्ये लागाल. आता परत नंतर साक्षात्कार व्हायला सुरू होईल. कोण कोण कोणते पद मिळवेल हे तुम्ही जाणता. बाबा बसून ही सगळी रहस्य समजावतात, तुम्हाला विचारतात, वेद शास्त्र यांना मानता? बोला हो. आम्ही का मानत नाही? हा सर्व भक्ती मार्गाचा पसारा आहे. त्यांच्यामध्ये कोणतेही ज्ञान नाही. ज्ञान देणारा तर एकच आहे. ज्ञान मिळते तर भक्ती आपली आपसात सुटून जाते. तुम्ही मंदिरात पण जाल तर बुद्धीत येत राहील की लक्ष्मीनारायण पण आता नवीन दुनियेत राज्य करतील. बाबा मुलांना समजावतात, दोन्ही ठिकाणी तोड निभवायची आहे. गृहस्थ व्यवहारात राहून पवित्र बनायचे आहे. श्रीमत म्हणते पूर्ण पवित्र बना, पूर्ण वैष्णव बना आणि विष्णुपुरीचे राज्य घ्या. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिली पॉईंट, योगाद्वारे कर्मबंधनांचा हिसाब किताब चुकता करून पावन बनायचे आहे. ज्ञानचितेवर बसायचे आहे. पूर्णपणे वैष्णव अर्थात पवित्र बनायचे आहे. 2. आपल्या शांत स्वधर्मात स्थित राहायचे आहे. सर्वांना शांतीधामची आठवण करून द्यायची आहे. कधीही अशांत व्हायचे नाही. योगाद्वारे कर्मबंधनांचा हिसाब किताब चुकत करून पावन बनायचे आहे. ज्ञानचितेवर बसायचे आहे. पूर्णपणे वैष्णव अथवा पवित्र बनायचे आहे. आपल्या शांत स्वधर्मात स्थित राहायचे आहे. सर्वांना शांतीधामची आठवण करून द्यायची आहे. कधीही अशांत व्हायचे नाही. वरदान, ज्ञानाद्वारे रावणाच्या अनेक रूपांना जाणून त्यांच्या आकर्षणापासून मुक्त राहणारे हिम्मतवान भव. ज्ञानाद्वारे रावणाच्या अनेक रूपांना जाणून त्यांच्या आकर्षणापासून मुक्त राहणारे हिम्मतवान भव. ज्या मुलाने ज्ञानाद्वारे रावणाच्या अनेक रूपांना चांगल्या प्रकारे जाणले आहे, त्यांच्या पुढे तो जवळ पण येऊ शकत नाही. वाटले तर सोन्याचे, वाटले तर हिऱ्याचे रूप धारण करेल, परंतु त्यांच्या आकर्षणात यायचे नाही. अशा खऱ्या सीता बनून लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये राहण्याचे लक्ष ठेवून हिम्मतवान बना. तर मग या रावणाची अनेक सेना वार करण्याऐवजी तुमची सहयोगी बनून जाईल. प्रकृतीचे 5 तत्व आणि 5 विकार बदलून जाऊन तुमच्या सेवेसाठी येतील. आजच्या मुरलीचे बोधवाक्य आहे, सेवेमध्ये सफलता प्राप्त करायची आहे तर निर्माण चित्तची विशेषता धारण करा. सेवेमध्ये सफलता प्राप्त करायची आहे तर निर्माण चित्तची विशेष धारणा करा. ओम शांती.